कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते राजू माने आणि पारस ओसवाल यांनी निवडणुकीत होणाऱ्या पैसे वाटपाला विरोध करण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे। सर्वसामान्य माणूस ही नगरसेवक आहे, पैसे घेऊन मत विकू नका असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं। मालेगावातील बागलाणच्या ठेंगोडा मार्गावर ट्रॅक्टर दुचाकी अपघातात एक जण जागीच ठार झाला। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्ता रोको करून रस्त्यावर गतिरोध बसवण्याची मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात नगराध्यक्षांचे पदग्रहण सोहळे पार पडले। यावेळी नव्या कोऱ्या 2 कोटी रुपये किंमत असलेल्या कार मधून आलेल्या नगराध्यक्षाची चर्चा सर्वत्र सुरू आहे। शपथग्रहण करण्यापूर्वीच किशोर गारोळे यांनी कोट्यवधी रुपयांची आलिशान कार घेऊन एंट्री केली। धुळे सोलापूर महामार्गावरील चौसाळा परिसरात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी झाला। यामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबली। NHAIच्या टीमनं रस्त्यावर कोसळलेले ट्रॅक्टर बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली। पंढरपुरात 7 महिन्यापूर्वी झालेल्या चोरीचा अद्याप तपास न झाल्यानं पीडित कुटुंब आक्रमक झाले। सीसीटीव्ही फुटेज असतानाही तपास न झाल्यानं करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारात महिलेनं कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलं। वाशिम जिल्ह्यातील एकांबा ते शिरपूर रस्त्याचं काम गेल्या 1.5 वर्षापासून रखडलंय। परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता। या समस्येविरोधात मनसेकडून रास्ता रोको करण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात वाघोबाची एंट्री झाली आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पातून 36 महिने वय असलेल्या या युवा वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आलं। शिरूर तालुक्यातील चाकण शिक्रापूर रस्त्यावर गॅस वाहतूक करणारा ट्रकचा अपघात झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसला। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतं। मुखेड शिवारात एका शेतकऱ्यानं बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केलाय। नाशिकच्या सिन्नर निफाड पाठोपाठ येवला तालुक्यात बिबट्यांची संख्या झपाट्यानं वाढली आहे। बिबट्यांचा वावर वाढल्यानं शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील मनसर आणि कळंब परिसरात अवकाळी पाऊस झाला। अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे काही शेती पिकांचं नुकसान होणार आहे। पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येते। चांदवड तालुक्यात देहाणे गावात पावसाची हजेरी लागली। अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं द्राक्ष बागेचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। शेतकऱ्याला मिरची लागवडीतून दुप्पट नफा मिळालाय। भंडाऱ्याच्या धुसाळा येथील शेतकरी प्रवीण सेलोकर यांनी 2.5 एकरात मिरची लागवड केली। 2 लाख रुपये खर्च करून 2 महिन्यानंतर त्यातून 4.5 लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळालं।